आयुष्यात पुढे जाण्याचा मार्ग पुस्तकांनी दाखवला, पण जगण्याचा खरा अर्थ गुरूंनी शिकवला. कारण हे तेवढंच महत्त्वाचं आहे. पुस्तकापासून काय मिळवायचं आहे आणि आपल्या गुरुपासून आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे. फ्रेंड्स, चेहऱ्यावर हसू आणि मनात विश्वास हे जर असेल तर जीवनामध्ये येणारा कोणताही दिवस हा कठीण वाटणार नाही. म्हणून स्माईल आणि मनामध्ये आत्मविश्वास हे नक्की ठेवा. कारण येणाऱ्या दिवसाचा सामना करण्याची हिंमत प्रत्येक नौजवानामध्ये, प्रत्येक शाळेकरी मुलांमध्ये, मुलींमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये असायला हवी असं मला तरी वाटतं. संकट सर्वांमध्ये, सर्वाच्या जीवनात येतात. जसं चालन तसं संघर्ष करावा लागणार. पण ह्या सर्व गोष्टींना फेस करून एक आनंदाचं जीवनसुद्धा जगता आलं पाहिजे. ठीक आहे, आवडलं तर नक्कीच लाईक ठोकाल, सबस्क्राईब कराल नवीन असाल तर. थँक्यू. ज्याला देवाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे त्याला जगातील कोणत्याही अन्यायाची भीती नसते. लक्षात आलं का मी काय सांगितलं? देवाची न्यायव्यवस्था एवढी भयंकर भारी असते की पूर्ण व्याजासकट नंतर ते भरून द्यावं लागते. लक्षात आलंय का? म्हणून जगामध्ये कुठलाही अन्याय जरी होत असेल, फक्त तो अन्याय शांतपणे काढून घ्यायचा किंवा सहन करायचा. तेवढी जर ताकद असली तर नंतर तुम्हाला माहीत आहे की देवाची न्यायव्यवस्था कशी आहे आणि कसं मग ते व्याजासकट भरून निघतंय. ठीक आहे फ्रेंड्स, तुमच्याकडे सुद्धा असंच पाणी पडत आहे का? नक्कीच कमेंट्स करून सांगाल. कारण आमच्या इकडे जे पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागामध्ये आभाळ भरपूर आहे, पण पाणी असा पूर जाईल असा, लोट निघेल असा अजूनपर्यंत पडलेला नाही. पण दररोज काही ना काही पाणी तो येत आहे. तुमच्याकडे पाण्याची पोझिशन कशी आहे नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल. बघा फ्रेंड्स, श्रीकृष्णाचं म्हणणं आहे की स्वभाव नेहमी सूर्यासारखा ठेवा. आता कसा? समोर बघू. उगण्याचा अभिमान नको आणि मावळण्याची भीती नको. बरोबर. नेमकं सांगायचं काय आहे की उगवल्यानंतर त्याला खूप असं अभिमान वाटत नाही, कारण ते त्याचं दररोजचं काम आहे. आणि मावळल्यानंतर पुन्हा येईल की नाही असंही नेमकं भीतीही मनात ठेवत नाही, कारण ते नेहमीचंच काम आहे. असंच जीवनामध्ये सुख आणि दुःखही असंच आहे प्रत्येकाच्या. सुख दुःखाच्या नंतर येतच आणि सुखाच्या नंतर दुःख पण येतं, आहे की नाही? म्हणून कुठल्याही गोष्टीला जर मिळाली त्याचा अभिमान पण नसायला पाहिजे आणि एखादी गोष्ट हातातून जाणार आहे किंवा जाईल याची भीती पण नसायला पाहिजे. कारण ह्या प्रत्येक गोष्टीचं दडपण जर मनावर जर घेत गेलो आपण तर नेमकं जगणं आपण विसरून जाऊ. म्हणून जगण्याकरता भीतीपासून जेवढं दूर राहता येईल नक्कीच तेवढं राहायला पाहिजे. जेवढा आनंदात आपल्याला जगता येईल तेवढं आनंदी जगायला पाहिजे. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की नेहमी सूर्यासारखं जगायला पाहिजे, सूर्यासारखं असायला पाहिजे. फ्रेंड्स, तुम्ही सुद्धा तुमचं मत नक्कीच कमेंट्समध्ये सांगू शकता. बघा फ्रेंड्स, आमच्याकडे असं पाणी येतं आहे, त्याच्यामुळे आज छत्री अमरेला घेऊन उभा आहोत. तर संत तुकाराम महाराजाचं म्हणणं आहे की सत्याचा मार्ग कठीण जरी असला तर शेवटी तोच मार्ग आपल्याला विजयाकडे घेऊन जातोय. म्हणून सत्याचा मार्ग
जेव्हा आपण एखादा स्वीकारला किंवा त्याचं पालन जर केलं तर नक्कीच त्याच मार्गाने चालायला पाहिजे, जेणेकरून कुठली अडचण जरी आली तर शेवटी विजय त्याच व्यक्तीचा होतो जो सत्याचं पालन करतो. बघा फ्रेंड्स, प्रयत्न असे करा की हारता हारता आपण कधी जिंकू हे आपल्या लक्षातच नाही आलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून मेहनत करा, प्रयत्न करत राहा. प्रयत्न केल्याच्या नंतरच मार्ग सापडतो. आपण प्रयत्नच नाही केला तर कुठलाही मार्ग मिळणार नाही. आलं लक्षात? म्हणून एवढा प्रयत्न करा, कधी जिंकाल तुम्ही हे तुमच्यासुद्धा लक्षात आलं नाही पाहिजे. म्हणून प्रयत्न करतेवेळी कधी हार मानू नका की प्रयत्न केला नाही आणि जीवनामध्ये काही मिळवलं नाही असं कदाचित आपल्या मनाला कधी वाटलं नाही पाहिजे. म्हणून प्रयत्न करा, जोपर्यंत करा तोपर्यंत एक कुठलाही शेवट होणार नाही. एक तर हारू नाहीतर जिंकू, बरोबर? हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज बघा 28 जुलै 2026 मंगळवार, जवळपास आता 4:15 वाजले असेल. तर या 4:15च्या या वेळेमध्ये एवढं डार्क आभाळ आलं आहे. हे वातावरण तुम्हाला मी दाखवत आहे. बघा, थोडं डार्क आभाळ आलेलं आहे. बापरे, पण पाणी सर्व समोर जाऊन पडत आहे की नाही? खूप असा अंधार पडलेला आहे, असं वाटते की खूप पाणी पडेल. पण पाणी कसा बारीक आणि असा एक एक थेंब असा पडत आहेत.